श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम दौरली हे काया कृपेचा मूर्षे नोहे अनारिषे बुद्धलो ओम नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाचिया पुरुखा पांडुरंगा संख्यारहित जीवना असंख्य जीव पाळना नमो तुझ संजीवना पुंडलिक धना पांडुरंगा नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय साधावया भक्तिकार नाही लाद धरीत ऐशियाशी शरण जावे शक्ती जीवे न वंची जमलेली सर्व भक्त मंडळी आज या ठिकाणी परमात्मा श्री पांडुरंगरायाच्या कृपेने महान संत श्री बाळू मामा त्यांच्या चरणाजवळ ही कीर्तनाची सेवा ज्ञानेश्वरीचं पारायण अखंड हरिनाम सप्ताह एका विशिष्ट प्रकारच्या अनामिक असे दडपणाखाली एक फार मोठं संपूर्ण जगावर आलेलं संकट ते पूर्णपणे आणखी संपलेलं नाही. त्याच्याकरता काही बंधनं पाळून आपल्याला हा सेवेचा भाग पूर्ण करायचा आहे. थोडा वेळ चिंतन करू आपण. सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या सांगत आहेत. एक, तसं बरंच आहे, थोडस लक्ष देऊन ऐका. हे जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे, आपण छोटस जीवन आहे,
कोणाचं 50 वर्षाचं असेल, कोणाचं 70 वर्षाचं असेल, कोणाचं 90 वर्षाचं असेल, पण ते छोटस आहे. आणि त्याला संत महात्म्यांनी एवढं महत्वाचं जीवन असून सुद्धा क्षणभंगूर असा शब्द वापरलाय. एका क्षणात हे नष्ट होऊ शकतो. आणि एवढं महत्वाचं जीवन प्राप्त होऊन सुद्धा हे जीवन अपूर्ण आहे. एवढं महत्वाचं मिळाले पण अपूर्ण आहे. आणि त्याला, या जीवनाला पूर्ण होण्यासाठी कुठेतरी जावं लागणार आहे. कल्पना करा, गावातलं गटाराचं पाणी आहे, गटार नाली म्हणतो ना, गटाराचं पाणी, त्या पाण्यानं ठरवलं की, गटाराच्या पाण्यानं की आपल्याला समुद्राला जायचे. त्याची आहे का ऐपत समुद्राला जाण्याची? गावातल्या गटाराच्या नालीच्या, मग त्याला जर समुद्राला जायचं असेल तर त्याला कुणाकडे तरी जावं लागतं. मग त्या गटारानं एखाद्या ओढ्यापर्यंत जायचं. त्या ओढ्यामध्ये पडलं की त्याचं काम संपलं. ते ओढा त्या गटाराला घेऊन नदीपर्यंत जातो. नदी त्याला घेऊन गंगेपर्यंत जाते आणि गंगा त्याला घेऊन समुद्रापर्यंत जाते. तसं सारखं कमी जास्त करू नका. ठीक आहे, एकदा बस. हे जीवन परिपूर्ण होण्यासाठी इकडे लक्ष द्या. या जीवनाला एका परिपूर्ण जीवनाकडे जावं लागतं. कळलं बोल? तोपर्यंत हे पूर्ण होणार नाही. त्याचं नाव आहे शरणागती. आणि शरणागती करत असताना सर्वात महत्वाचं आहे की समर्थ असणाऱ्यानं शरणागती करणं हे सर्वात महत्वाचं. दुसऱ्या भाषेत सांगू, शक्ती असणाऱ्या माणसानं शरणागती करणं आणि समर्थानं लहान होणं, या दोन गोष्टी आहेत ते अभंगात सांगितलं. उदाहरण देऊन सांगू. संतांची शक्ती किती आहे तर ज्ञानेश्वरीमध्ये लिहिले, मोक्षाची सोडी बांधी करी. किंवा माऊली लिहितात, तुम्ही अच्युत आत्मे निर्धारी, देव तुमचा आज्ञाकारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी, एरवी हाती धरी अभुक्ताते. एखाद्याला मुक्त करायचं असं ठरवलं तर ते करू शकता संत महात्मे. आणि जीवाच्या ठिकाणी शक्ती असून त्या शक्तिमानानं शरणागती पत्करणं हे अतिशय. थोडस वेगळ्या भाषेत सांगू समजण्याकरता, लहानाला मोठं होणं हे सोपं आहे, पण मोठ्याला लहान होणं अवघड आहे. उदाहरण देऊन सांगितल्यावर कळत असते. बीपी ब्लड प्रेशर, रक्तदाब. बीपी म्हणले की चटकन कळते, रक्तदाब म्हणल्यावर कळत नाही. आपली मातृभाषा मराठी असल्यामुळं इंग्रजी चटकन कळते. वाढलेली बीपी कमी करणं सोपं आहे, पण कमी झालेली बीपी वाढणं अवघड. तस
लहानाला मोठं होता येईल, पण मोठ्याला लहान होणं अवघड. आणखी उदाहरण देऊन सांगू. आता आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे ना. पण 25 वर्षापूर्वी जो मोबाईल होता ते बटन दाबायचा. आता समजा सांगितलं तुम्हाला हे टाकून द्या, ते वापरा, ते छोटा आपला एवढा एवढा. घरच्या बाया सुद्धा घेऊन झालेत ते मोबाईलात. बघा प्रयोग करू. तुम्ही म्हणा हे मी 15,000चा घेतलाय, तुझ्यासाठी 1,500चा आणलाय. ते म्हणेल मग ते मला का नको. घरच्या बाया सुद्धा ते छोटा मोबाईल. आता तू पण 25 वर्षाच्या पूर्वी तो सुद्धा मिळत नव्हता, बरोबर. तो सुद्धा मिळत नव्हता. अवस्था पुढे गेली. 70-80 हजार 1 लाखापर्यंत मोबाईल आहे. आता ज्याला 1 लाखाचा मोबाईल ज्यानं वापरायला सुरुवात केली त्याला 1,500चा वापरायला सांगा. ते म्हणजे परवा त्या वसमतकडं त्या एका गावामध्ये ते महाराज त्याला सांगू लागले, असं वागावं तसं वागावं, संस्कार असावेत. ते एक मुलगा त्या महाराजाला म्हणते, महाराज हे कधीच सांगायला, कधीच सांगायला. मांडी घालून बसावं, जेवताना हातपाय धुवावे, हे यानं शिकवलंय. आता कोरोना हातपाय धुतले पाहिजे, कपडे धुतलेले वापरले पाहिजे, घरात येताना असं येऊ नये. तर हे मला वाटते अनेक वाईटापैकी एक चांगलं आहे. त्यानं ह्या कोरोनानं स्वच्छतेचं महत्व जास्त सांगितलं. वाईट तर खूप आहे पण चांगले. तसं मोठेपणा प्राप्त झाल्यावर लहानपणा घेणं अवघड असतं. आणि आपल्याला अभंग पाठ आहे, लहानपण देगा देवा देवा. इमानदारीनं सांगा, मला त्याच्यात धरा. लहानपण देगा देवा म्हणताना कोणतं लहानपण पाहिजे बरं आपल्याला. देवानं म्हणावं, कल्पना करा, तर लहानपण पाहिजे ना. हो हो चल ताबडतोब होता, 5 वर्षाचा करतो तुला. लहानपण दे म्हणून मागत असताना देवानं जाईल तुला 5 वर्षाचा करतो, चालेल. किंवा 5 वर्षाच्या मुलाची जी बुद्धी असते ती बुद्धी तुझी बनवतो आता, चालेल. नाही नाही नाही, लहानपण देगा देवा हे फक्त आम्हाला पाठ झाले. आम्हाला लहानपणाची आवश्यकता नाही. लहानपण कोण लावले. महाभारतामध्ये राजसूय यज्ञ ज्यावेळेस ठरला युधिष्ठिराचा, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी सगळ्यांना काम वाटून दिली. दुर्योधनाला हे काम दिलं, त्याला भीमाला ते काम दिलं, युधिष्ठिराला दुसरं काम दिलं, नकुल सहदेवाला दुसरं काम, दुर्योधनाला दुसरं काम दिलं. मग बाकीचे जे होते ना, कोणला काय दिलं. हा स्वतःकडे कोणतं काम घेतो बघूत बरं. आणि स्वतःकडे जर यानं जास्त महत्वाचं जर घेतलं तर त्याच्याकरता आपण बंड करायचं. आम्हाला ते पाहिजे. अलीकडच्या भाषेत सांगायचं खाते वाटप. खाते वाटप कोणला कोणतं खातं कोणला. दुर्योधनाला भांडारावर बसून दान करण्याचं काम दिलं. एक जणांनी विचारलं, म्हणले हे दान करायला बसले, हे 2 दिवसात संपून टाकली सगळं. दुसऱ्याच आहे, आपल्यामध्ये एक म्हण आहे ना, दुसऱ्याची कडी धववाडी. बुंदी वाढू लागला, हे हे त्याच्यात ताटात इतके हे. त्या कोणतरी विचार आग्रह का करायला लागतं. हो दे नाश.
त्याला म्हणायचं तुझ्या घरची आहे का? ते दुर्योधन भरपूर देऊन टाकेल की, पण भगवान सांगतात की मला सगळं कळतं. त्या दुर्योधनाला भांडार ग्रहावर बसून, खजिन्यावर बसून दान करायला सांगितलं. त्या दुर्योधनाच्या हातामध्ये अशी एक रेषा होती की दुर्योधनानं स्पर्श केल्यानंतर ते वाढत होत. आणि ते दुर्योधनाला माहित नव्हतं, नाही तर बसला नसता. आपल्या हातानं वाढवले याचं नाही. सगळ्यांना सगळे काम दिले, स्वतःकडे कोणतं घेतलं तर त्या यज्ञामध्ये पात्र उचलण्याचं काम स्वतःकडे घेतलं. आता पात्र उचलण्याचं काम ज्याने घेतलं त्याला ते काम मला पाहिजे म्हणून बंड कोण करणार आहे? नाही, तुम्हीच करायचं, तुम्हालाच बरं आहे. तसं मोठ्याला लहान होणं हे शक्य नाही. आता बाळू मामाकडे बोट केलं आपण तर हे एवढे विभूती आहे, ज्याच्या शब्दामध्ये ताकद आहे. त्या भागात जाऊन पहा, त्या आदमापूर. पण एवढा मोठा महात्मा, वाणी सिद्ध आहे, तप आहे, पण तेवढा मोठा महात्मा असून सुद्धा मेंढ्या वळल्या. मेंढ्या वळल्या. आता मेंढ्या वळायचं काम काय, त्याला काय फार विद्वता लागते का? नाही, पण त्या मोठ्याला लहान होता आलं. भगवान श्रीकृष्ण संपूर्ण चराचरावर त्याची सत्ता आहे, त्याला गायी चारता आल्या. का? याला म्हणतात लहानपणा. आणि तो परमात्मा जो आहे त्याला लहान होता येतं, जीवाला लहान होता येत नाही. जीवाला अभिमान आहे, परमात्म्याला लहान होता येतं. आणि मग जीवानं त्या जीवाच्या ठिकाणचा अभिमान जो आहे, वास्तविक पाहता अभिमान वाटण्यासारखं काहीच नाही, तरी सुद्धा अभिमान आहे. तो अभिमान बाजूला टाकून ज्यावेळेस तो शरणागती पत्करतो ना, त्यावेळेसच याचं जीवत्व समाप्त होत असतं. विठ्ठल आता अशी शरणागती करायची ना, मग शरणागती करत असताना भक्ताचं कार्य पूर्ण करण्याकरता जो स्वतःच मोठेपण विसरतो, जो स्वतःच मोठेपण विसरतो असा तो परमात्मा. मग मोठ्याच मोठेपण विसरल्यानंतर मग तू त्याच्या चरणाजवळ जाण्याचा काय अडचण आहे? तुझ्या ठिकाणी तेवढं मोठेपण आहे का? आहे का? आणखी खाली येऊन सांगतो. एक जणाच्या हातामध्ये एक सोन्याची अंगठी आहे. उदाहरण, सोन्याची अंगठी एका बोटात. आणि त्या माणसानं ती सोन्याच्या अंगठी असल्यामुळे त्यानं स्वतःला असं वळण लावून घेतलंय स्वतःला की बोलताना ते बोट पुढे करायचे. कळलं ना तुम्हाला? कोणाला काम सांगायचं असलं ते बोट पुढे करायचं. ए तुम्ही इकडे जा, ए तुम्ही तिकडे जा, तुम्ही इकडे या. ते बोट पुढं करूनच बोलायचा. हेतू काय? ते अंगठी दिसावी. कारण दुसऱ्या बाजूच्या कोणाला अंगठी नव्हत्या, काय नव्हत्या, त्यालाच होती अंगठी, सोन्याची अंगठी 1-2 तोळ्याची काय असेल. त्याला ते सवयच लागली ते बोट पुढं करायची. एके दिवशी असा योग आला, बाहेर कुठेतरी गेला आणि 4 माणसं बसलेली, त्या माणसामध्ये 25 माणसं काय असतील बसलेली असे, त्या माणसामध्ये गेला. त्या माणसाच्या सगळ्याच बोटाला याच्यापेक्षा भारी भारीच्या अंगठ्या होत्या.
सगळ्याच बोटाला अंगठ्या. आणि तिथं जाऊन हे आपलं बोट करू लागलं तर कसं दिसल? कसं दिसल ते? त्याला त्याच्या संगचा माणूस करून सांगू लागला, लई अंगठ्यावाले माणसं दिसायला तुमचं बोट पुढे करा, तुमचं बोट पुढे करा. ते मला येडा झालाच काय, माझं बोट पुढे करा, मला लाज वाटव. पलीकडच्या वर्षी, गेल्या वर्षी वारी नव्हती आळंदी, पलीकडच्या वर्षी आपली तिथे भेटी झाली वाखरीला. ते या मुदखेडाकडचा एक मुलगा मृदंग वाजवायचा, खूप चांगलं वाजिते म्हणून ते प्रसिद्धी इकडे झालेली. आणि ते तिथे गेलाय दिंडीमध्ये. ते कोणते म्हणले हा वाजवा, त्याने घेतला गळ्यात अडकून. पण आता इकडं खूप वाजलेला आहे, पण तिथं गेल्यानंतर तिथं एकाहुनी बळी. आणि इकडचं याचं जे वाजवणं होतं ते शुद्ध गावरानी. कळालं नाही तुम्हाला? शुद्ध गावरानी म्हणजे कळाला का? जास्त सांगायचं. आणि तिथं शास्त्रोक्त वाजविणारे काही ठिकाणी माझं आम्ही बघितलंय कीर्तनामध्ये थाप टाकताना कशी थाप टाकावी. थाप टाकणं वेगळं, थापडा हाणणं वेगळं. पूर्ण हातच्या हात असा हाणू लागला ना, ते बघणारे असे आपासारखे बघितले म्हणजे वा छान वाजवता तुम्ही. हो 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 हो, वाजू द्या, त्या लेकराला वाजू द्या, तुम्ही जास्त मेहनत ठेवू नका, राहू द्या. आयडियानं त्याच्या गळ्यातला काढून घेतला, गोष्ट संपली. कळालं ना का? त्याचं उत्तर आहे की त्याला लहान होता आलं, तुला का लहान होता येऊ नये? काय तुझ्याकडं? आणि तो लहान झालाय ना, त्याच्यामध्ये त्याचा कुठलाही स्वार्थ नाही. गवळीयांची ताक फिरे, काय पोरे चांगली, केवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा होती. ऐका महिमा आवडीची, आवडीची
यज्ञमुखे खोडी काढी कोण गोडी बोरांची. इकडची बाजू बघितली तर यज्ञामध्ये सुद्धा उणीव शोधून काढतो. इकडची बाजू बघितली तर उष्टे बोर चालतात. कैसे येथे कैसे तेथे शहाणे ते जाणते. मोठं खूप सुंदर वर्णन आहे. म्हणून कुणाला शरण जायचं? जो परमात्मा भक्तीचं कार्य जे आहे ते कार्य संपन्न करण्यासाठी आपलं मोठेपण बाजूला ठेवतो आणि भक्ताचं सुद्धा कार्य संपन्न करतो. आणि साधू संतांचं मोठेपण सांगताना माऊली सांगतात की जगा धाकुटे होई जे तै जवळीक माझी. देवाच्या जवळ जायचंय ना, हो, मग लहान व्हावं लागतं. लहान या शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगतो की ज्याच्या ठिकाणी मान आणि अपमान ह्या दोन्हीचीही जाणीव नाही त्याचं नाव लहान. विठ्ठल विठ्ठल. आता हे तुम्हाला मान आणि अपमान नाही बाबा, आपल्याला मानाची काही तेवढी हे नाही असं म्हणलं जरी समजा मग अपमान पाहिजे. आपल्याला मानाची काही भूक नाही म्हणणाऱ्याला म्हणावं, मग अपमानाची भूक आहे ते अवघडच ते अवघड. म्हणून थोडस आणखी पुढे जाऊन सांगतो, अपमान सहन करण्यापेक्षा सन्मान सहन करणं आणखी अवघड आहे. तिथंच तर गंमत आहे. लहान लेकरू एखादं तिकडं बसलंय आणि त्याला म्हणायचं, अरे बाळा इकडे 3-4 वर्षाचं आहे, ते जवळ आलं, लहान लेकरू इकडे आलं, काय काही नाही जा, गेलं. पुन्हा एकदा, अरे बाळा इकडे आलं, काय काही नाही जा. त्याला इकडे ये म्हणून बोलल्याचा मानही नाही, तिकडे जाय म्हणल्याचा अपमानही नाही. आता मोठ्या माणसाला करून बघा बरे, गोविंदराव इकडे या, आले, काय काही नाही जा. आणखी एकदा, गोविंदराव इकडे या, काय काही नाही जा. मग ते लगेच म्हणजे जाऊ काय जाऊ काय. ते गोष्ट सांगतात ना कीर्तनकाराची, काशीला जाऊन क्रोध सोडला म्हणे. काशीला गेले आणि तिथं सांगितलं इथं काहीतरी एखादं सोडून द्यावं लागतं. मग सोबतच्या माणसाने सांगितलं, अवलेले कोणाला राग करते, रागवायचं सोडून द्या. जुनी गोष्ट आहे, सोडून दिलं, संकल्प केला आता कोणाला रागवायचं नाही, काय नाही, कोणी काही म्हणलं तरी काही बोलायचं नाही, रागवायचं नाही. गावाकडे आल्यावर सांगितलं सगळ्यांनी, यांनी काशीला जाऊन राग सोडून दिला. मग ते गावाकडले सोडलं की मग राग सोडला, हो सोडून दिला. सगळा सोडला, हो सगळा सोडला. आता कोणालाच रागवायचं नाही, अजिबात रागायचं नाही. सोडलं की मग सगळं सोडून दिलं. नक्की सोडलं की 4-2दा झालं, 4-5दा झाल्यावर म्हणाला सोडून दिलं, म्हणालो तुला ऐकून झाले, सोडून दिलं म्हणाल ऐकून झाले तुला. ते मला दिसायला का सोडलं,
दिसाले सोडले काय सोडले? मान अपमान भोवे. भोवे याचा अर्थ तुम्ही अपमानात आणि मानात बांधल्या जाता. अवघे गुंडोनी ठेवावे. हजारो लोकांमध्ये कीर्तन करणं, थोड्याशा माणसामध्ये कीर्तन करणं आणि अजिबात कोणीच नसताना ऑनलाईन कॅमेऱ्या पुढं कीर्तन करणं 3 टप्पे आहेत या काळात. मला तर वाटते कॅमेरा पुढे करणं तितकं रंगणार नाही, रंगतच नाही. त्याला माणसं समोर पाहिजे ना. पण ज्याला कॅमेऱ्या पुढे करता येतं, कोणीच माणूस नाही समोर, त्याला हजारो माणसात करता येतं. ज्याला खर्ज स्वर चांगला लावता येतो, त्याला उंच स्वरामध्ये चांगलं गाता येतं. ज्याला लहानपण स्वीकारता येतं, त्याला मोठेपण पचत असतं. विठ्ठल संपूर्ण अभंग पहा. त्या अभंगात एका एका चरणावर चरित्र आहे. ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती दिगोनिया. आता पुढचे चरण पहा कसे आहेत. दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. आता हे विदुर, विदुर त्याच्या कन्या खाली. उत्तरेकडच्या संतांनी विदुराची भाजी असं लिहिले साहित्यामध्ये आणि महाराष्ट्रीयन संतांनी कन्या असं लिहिले. सुदाम्याचे पोहे हे महाराष्ट्रीय संतांनी लिहिले. उत्तरेकडच्या संतांनी सुदाम्यानं चिवडा नेला होता असं लिहिले. तांदूळ, तांदूळ नेले गुजरातमध्ये तांदूळ. मिलने को सुदाम आया था, तांदूल जरा लाया था. कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चला पुढे, त्याच्या पुढे चरण. चर्म रंगू लागे. तर बघा ना, हे सगळं आपल्याला पाठ झाले, पण हे किती साधे काम केले त्याने. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. कबीरा कबीराचे मागे शेले विने. सज्जन कसाया विकू लागे मांस. सज्जन कसायाला मांस विकण्याकरता मदत करीत होता परमात्मा. ते कशा मदत करीत होता ऐकले आपण. त्या चरणाचा त्याचा अर्थ समजून घ्या. सज्जन कसायाला मांस विकू लागत होता, म्हणजे त्याच्या बाजूला बसून तिकडून मांस आणायचा आणि विकायचा असं नाही ते. तर त्याचं चरित्र असं आहे की सज्जन कसाई जो होता ना, त्याचा वंश परंपरेनं मांस विकण्याचा धंदा होता आणि त्याच्या घरी पूजेसाठी शाळीग्राम होता. शाळीग्राम, शाळीग्राम कळतो, छोटासा काळ्या रंगाचा दगड असतो. गंडकी नावाची नदी आहे नेपाळच्या बाजूला. त्या गंडकी नदीमध्ये ते शाळीग्राम सापडतात आणि ते शाळीग्राम विष्णूचं स्वरूप आहे. शाळीग्राम ऐकलंय ना. आणि त्या सज्जन कसायाकडे एक शाळीग्राम होता माझा आणि ते तराजू असं लोंबत ठेवलेलं बांधून टाकलंय आणि इकडच्या पारड्यामध्ये तो शाळीग्राम ठेवायचा सज्जन कसाई आणि इकडच्या पारड्यामध्ये मांस टाकायचा. माप त्याच्याकडं अर्धा किलो, किलो, पाव किलो माप नव्हतं. शाळीग्राम. आणि गिरायकानं सांगितलं आम्हाला 5 रुपयाचं द्या, कोणी म्हणलं 10 रुपयाचं द्या, कोणी म्हणलं 20 रुपयाचं द्या. तर ते प्रत्येकाला देत असताना ते इकडच्या बाजूचा शाळीग्राम काढायचा नाही आणि ज्यानं 5 रुपयाचं मागितलंय त्या 5 रुपयाचं मास देण्याकरता तो शाळीग्राम थोडा कमी वजनाचा व्हायचा आणि 20 रुपयाचं द्यायचं असेल तर त्याचं वजन वाढायचं.
याला म्हणतात विकू लागे मांस विठ्ठल विठ्ठल. माळ्या शावत्यास विकू लागे नरहरी सोनारा खडू कुंकू लागे चोख्या मेळ्या संगे ढोळे ओढे. नामयाची जनी अविशवेची शेती धर्मागरी पाणी वाहे धरणे. निरावाईसाठी नाम्या शवे जीवी नवे नवे संकुचित ज्ञानियाची भिंत अंगी ओढी. पहा ना या सगळ्या गोष्टीचं सार काय. साधावया भक्ती काज भक्तीचं कार्य संपन्न करण्याकरता सर्व परमात्मा जो समर्थ आहे. कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा अकर्तुम शक्तीनं परिपूर्ण असणारा तो स्वतःला लाज वाटू देत नाही. काय कमाल आहे. साधावया भक्ती का नाही लाज धरी. माणसं लाज जी आहे ना, लाज काही ठिकाणी चांगली आहे, काही ठिकाणी वाईट आहे. काही ठिकाणी चांगली. उदाहरण देऊ सांगू का. जेवताना माणसानं लाजू नये म्हणतात ना, जेवताना लाजू नये. याचा अर्थ निर्लज्ज होऊन जेवावं असं आहे का. हा, जेवताना लाजू नये याचा अर्थ निर्लज्जपणाने जेवावं असं आहे का. नाही. चांगल्या कामासाठी आणि वाईट कामासाठी दोन्ही ठिकाणी ही जी लाज आहे ना, एकीकडे साधक आहे, एकीकडे बाधक आहे. वाईट काम करताना लाज आवश्यक आहे आणि चांगलं काम करताना लाज बाजूला ठेवली पाहिजे. पण इथं दुर्दैव असं आहे की चांगल्या कामातच लाज आडवी आहे.
तुम्ही गुरुद्वाऱ्यामध्ये गेल्यानंतर आपलं प्रत्येकाच्या परिचयाचं उदाहरण तुम्ही जरा बारीक नजरेनं पहा जाऊन तिथं ते बूट सांभाळायला जे माणूस बसलाय ना त्याची प्रॉपर्टी किती असेल बरं, जरा जाऊन बघा एखादी. मी स्वतः बघितलंय ते बूट सोडतात ना तिथं, बूट उचलून ते बूट घ्यायचे ते त्याच्यात नेऊन ठेवायचे खाण्यामध्ये, त्याला बिल्ला द्यायचा, ते आल्यानंतर त्याला ते बूट वापस द्यायचे. काही जण तर ते जाऊन येईपर्यंत त्या बुटाला पॉलिश करून ठेवतात. मी स्वतः बघितलंय. आणि त्याच्यातले बरेच जण अब्जाधीश आहेत. विठ्ठल विठ्ठल कोट्याधीश नाही बरं, अब्जाधीश आहेत. तुम्ही चला तिथं बघ. नाही लाज धरी त्याला आपण स्वतःला जोडून बघावं त्याच्यासोबत, कशी मजा येते बघा. काय मागल्या पंक्तीला बसा म्हणलेलं सण होय ना आपल्याला. लाज तेवढी नारायणी वाकडी वाणी पोरापे. ते येवलीकर बाबा होते ना आपले, येवलीकर बाबा महाराज, येवलीकर महाराज, त्यांनी एक विनोद सांगितला होता, माझ्या ध्यानात राहिला. त्याच्या पोलीस अधीक्षक, PI नाही, अधीक्षक, इन्स्पेक्टर नाही, अधीक्षक. त्याचा रुबाब किती राहू. आणि ते कीर्तनामध्ये आला म्हणे एके दिवशी, येवलीकर महाराजांनी सांगितलं, एके दिवशी कीर्तनात आले ते, आणि सगळे लोक टाळ्या वाजू लागले, आणि यांना याचं पद आडवं आलं तिथे. टाळ्या कुठं वाजली तिथे. ते कीर्तनकार महाराज म्हणले सर्वांनी टाळे वाजवा. आता याला जड जाऊ लागलं. अधीक्षक आहे संपूर्ण जिल्ह्यात. सगळे लोक आपल्याकडे बघायला दोन टाळे वाजले असे त्यानं. आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर आता घरी गेल्यावर घरी पद कुठं आहे. युनिफॉर्म काढून ठेवला, पद नाही घरी. बारक पोरग त्याचं ते झालं बाबा. पोरग म्हणायचं घोडा व्हा, घोडा व्हा. घोडा व्हा, घोडा व्हा. कळालं ना तू. येवलीकर महाराजांची गोष्ट आहे. आता घोडा ते मला होणार नाही. मधून ऑर्डर आली, लेकरू इतकं म्हणाले काय झालं ना व्हायला. नाही कळलं, न कळलं काय झालं. हे काम काय कोणी संन्यासी आहे काय. घरची ऑर्डर कोण मोडू शकतो. लेकरू किती हे करायला, काय झालं घोडं न व्हायला. इथं काय कोणी बघाले काय तुम्हाला. ते घोडा झाला, हात टेकले, गुडघे टेकले, वर्ग बसलं घोड्यावर. आता घोडा होऊन काय ते काय चित्रातला घोडा आहे काय, सजीव आहे. कळाले बाबा जरा चक्कर मारून आणा. आता त्याला जड जाऊ लागलं, चक्कर मारून आणली. लगेच त्या पोराला लहर आली, बाबा घोड्याचा आवाज काढा म्हणे. घोड्याचा आवाज काढा. लगेच काढा की लेकरू म्हणाले. काढला. कसा काढला याचा इथं नाही जमला. घोड्याचा आवाज काढला. येवलीकर महाराजांनी सांगितलं की इथं एवढ्या लोकांचा साहेब असलेला कीर्तनात टाळी वाजवायला लागला, तिथं घोड्याचा आवाज काढायला. लाज तेवढी नारायणी वाकडी वाणी पोरापे. पोराजवळ गेले की बोबडं बोलून दाखवायलाय, घोड्याचा आवाज काढून दाखवायलाय. म्हणजे इथं लाज आहे तिथं लाज नाही.
आणि वाईट कामामध्ये जर लाजला तर ती लाज दैवी गुणापैकी एक आहे. दैवी गुण जे 16व्या अध्यायामध्ये 26 लक्षणं सांगितले दैवी संपत्तीचे, त्याच्यापैकी लाज नावाचं एक लक्षण आहे. जर योग्य ठिकाणी असेल तर, आणि चुकीच्या ठिकाणी जर असेल तर ती लाज ते दैवी संपत्ती नाही. म्हणून तुकोबाऱ्या बोलतात की नाही लाज धरीत. परमात्मा तिथं लाजत नाही का? भक्तीचं कार्य करण्याकरता जो लाजत नाही त्याला मोठे पण द्या ना. ऐशी आशी शरण त्याला शरण जाण्याकरता तुझ्या ठिकाणी संपूर्ण शक्ती जरी असली तरी ती शक्ती इतरत्र न वापरता, इतरत्र न खर्च करता शरण जाण्यामध्ये शक्तीचा वेग आहे. आणखी दुसऱ्या भाषेत सांगू, शरणागती हा सुद्धा एक स्वतंत्र पुरुषार्थ आहे. आता शरणागती पुरुषार्थ कसा बाबा, तर त्याच्यावर स्वतंत्र चिंतन आहे. म्हणून शरणागती करत असताना थोरपण परा सांडिजे, व्युत्पत्ती अवघी विसरिजे, जे जगात हातुटे होईजे ते जवळी कवाजे. म्हणून तिथं शरण जायचं. तो परमात्मा भक्तीच्या कार्यामध्ये लाज धरीत नाही. अशा परमात्म्याला शरण गेल्यानंतर तुझं जे जीवन आहे अपूर्ण जीवन पूर्ण होईल. आणखी लक्षण सांगत असताना एक महाभारतातला दृष्टांत दिलाय त्यांनी. भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा.